नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता सायली ही आता साने वकिलांनी नकार दिल्यानंतर प्रत्येक वकिलाची जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रत्येक वकील सायलीला मधुभाऊंची केस घेण्यासाठी नकार देत असतात. आणि भर उन्हात सायली आता वकिलांचं ऑफिस धुंडाळून काढत वकिलांची भेट घेत असते. एकही वकील मधुभाऊंची केस घ्यायला आता तयार नसतो. रस्त्याने भर उन्हात जाताना सायली विचार करते की कोणतेही वकील केस घ्यायला तयार नाही, पण मी त्यांना सांगू तरी कसं. मधुभाऊची केस आता लांबवण्याचा अर्जुन सर प्रयत्न करतायत. इकडे आता प्रिया ही साने वकिलाकडे आलेली असते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता मला ही डिवोर्स पेपर तयार करून पाहिजेत. वकील म्हणतो की आत्तापर्यंत मी खूप विचित्र क्लायंट बघितले, पण तुम्ही तर जगावेगळेच निघालात. वकील म्हणतात की हे बघा, ही एक प्रोसेस आहे आणि तिला वेळ लागणारच. तर आता प्रिया म्हणते की तुम्ही म्हणतात ना की मी जगावेगळी क्लायंट आहे, मग तुम्ही जगावेगळे करून दाखवा आणि मला आजच्या आज ते डिवोर्स पेपर द्या. वकील म्हणतो की ठीक आहे, त्यासाठी मला तुमची सगळी माहिती लागेल. आणि लगेचच प्रिया म्हणते की मी कुठं म्हटले मला डिवोर्स हवा आहे. डिवोर्स तर अर्जुन सुभेदारपर्यंत पोचायला हवा. तेव्हा वकील देखील आता अवाक झालेला असतो आणि प्रियाकडे बघू लागतो. वकील म्हणतो की सायली सुभेदार देखील माझ्या ऑफिसमध्ये येऊन गेल्या. तुम्हाला डिवोर्स पेपर अर्जुनला का पाठवायचेत, मला कारण समजेल का? प्रिया म्हणते की कशाला कारण समजायला पाहिजे तुम्हाला? वकील चिडतच प्रियाला म्हणतो की कोण आहात तुम्ही आणि माझ्यावर अशी दादागिरी का करता? हे बघा, अर्जुन सुभेदारांच्या विरोधात मी असं काहीच करणार नाहीये. आणि आता वकील ऐकायला तयार नसल्याचे बघून वकिलाचे समोर टेबलवर असलेले कार्ड प्रिया घेत म्हणते की हा तुमचा पर्सनल नंबर आहे ना? वकील म्हणतो हो. तर लगेच फोनपेवरून प्रियाने वकिलाच्या अकाउंटला 50,000 पाठवलेले असतात. आणि प्रिया म्हणते की उरलेले 50,000 एका मिनिटात कागद तयार झाल्यावर पोहोचतील. एका पेपर्सचे 1,00,000 रुपये. तर आता वकील म्हणतात की पण हा माझ्या ॲड्रेसवरून माझ्या नावासकट ती नोटीस जाणार आणि माझं नाव माहीत पडणार, तेव्हा नाही मी असं नाही करणार. वकील म्हणतो की कुठल्याही नियमांच्या विरोधात जाऊन अर्जुन सुभेदारांना मी डिवोर्सची नोटीस पाठवणार नाही. तर आता वकील म्हणतो की ते माझ्यावर भडकतील. प्रिया म्हणते की कोणी नाही भडकत हो तुमच्यावरती, कशाला आरडाओरड करताय, आणि मेन म्हणजे सायलीलाच डिवोर्स हवाय. प्रिया म्हणते की आणि म्हणूनच माझ्या बाबांनी रविराज किल्लेदारांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. तेव्हा आता वकील रविराजचं नाव ऐकताच म्हणतो की रविराज किल्लेदार? तर प्रिया म्हणते हो, ते माझे बाबा आहेत. प्रिया म्हणते की तुम्हाला काय वाटतं, अर्जुन सुभेदार तुमच्यावर चिडतील, पण रविराज किल्लेदार जर तुमच्यावर चिडले तर केवढ्यापर्यंत पडतील तुम्हाला ते? वकील म्हणतो की ठीक आहे, मी प्रोसिजर सुरू करतो, पण त्यावरती सिग्नेचर लागेल सायली सुभेदारांची. तर प्रिया म्हणते की मिळेल, तुम्ही फक्त काम सुरू करा. तर वकील म्हणतात ठीक आहे. आणि आता वकिलांनी डिव्होर्सचे पेपर तयार करण्यासाठी सुरुवात केलेली असते. आणि आता प्रिया खुश झालेली असते. प्रिया विचार करते की खरं तर अर्जुन सुभेदाराची मीच बायको असायला हवी होती, पण आता हा मान मी अगदी शांत बसून घेणार. इकडे आता निराश मनाने सायली आता डोक्याचा घाम पुसत आता सुभेदारांच्या घरी आलेली असते. सायलीची ती अवस्था बघून विमल, कल्पना पळत सायलीकडे येतात आणि म्हणतात की अगं सायली, कुठे होतीस तू आणि किती दमलेली दिसते. बरं तू खाली बस असे म्हणत त्या आता सायलीला बसवतात. अस्मिता समोरच बसलेली असते आणि आता विमल सायलीला पाणी देते. तर कल्पना म्हणते सायली, तू मला सांगून गेली होतीस लवकर येशील म्हणून, पण तू कुठे गेली होतीस? तेव्हा आता सायलीला आपण प्रत्येक वकिलाची कशी भेट घेतली हे आता सायलीला आठवतं. आणि प्रत्येक वकिलांनी मधुभाऊची केस घेण्यासाठी आपल्याला कसा नकार दिला हे देखील आता सायलीला आठवतं. इकडे आता सायली खूप थकलेली असलेली बघून विमल म्हणते की सायली ताई, तुम्ही काही खायलंय का? मी तुम्हाला भाजी आणि पोळी करून देऊ का? तर सायली म्हणते नकोय मला. अस्मिता म्हणते की कशाला खाईल, ती बाहेरून खाऊन आली असेल. तर कल्पना आता अस्मिताला गप्प करते. इकडे आता प्रियाच्या म्हणण्यानुसार साने वकिलांनी डिव्होर्स पेपरचे सगळे पेपर्स तयार केलेले असतात. ते पेपर्स प्रियाकडे देत साने वकील म्हणतात की यावरती सायली सुभेदारांची सही झाली की मग हे पेपर आपल्याला अर्जुन सुभेदारांना पाठवता येतील. ते ऐकताच प्रिया ते पेपर्स आपल्या हातात घेते आणि आता प्रिया ही खुश झालेली असते. इकडे आता
पाणी पिल्यानंतर सायली तिच्या बेडरूममध्ये येते आणि आता कॉटवर बसत सायली ही रडू लागते. साने वकिलांनी सायलीला सांगितलेलं असतं की मला एक गोष्ट कळत नाही, तुमचा वकील तुमचा नवरा अर्जुन सुभेदार एवढा सक्षम वकील आहे की हाताबाहेर गेलेली केससुद्धा त्याने आपल्या बाजूने वळवली. असे असताना देखील तुम्ही दुसऱ्या वकिलाकडे कसे काय येता? हे सगळं आता सायलीला आठवून सायली रडत असते. रडतच आता सायलीने तिची डायरी घेतलेली असते आणि त्यामध्ये आता पेन घेऊन सायली लिहू लागते. मी सगळ्या वकिलांकडे जाऊन गेले पण कोणताही वकील तुमच्यामुळे ही मधुभाऊंची केस घेण्यासाठी तयार नाहीये. तुम्ही तर मधुभाऊंची केस लांबवण्याचा प्रयत्न चालवला आहे. इकडे आता ऑफिसमध्ये अर्जुन हा सायलीचा विचार करत लॅपटॉपवर बसलेला असतो तर समोर चैतन्य अर्जुनला आता त्या सानेंची अपॉइंटमेंट कधी आहे असे आता अर्जुनला विचारतो. अर्जुनचं काही लक्ष नसतं. तेवढ्यात आता टकटक वाजवत चैतन्य अर्जुनला भानावर आणतो. अर्जुन म्हणतो की हा बोल चैतन्य. तर चैतन्य म्हणतो की अरे बोल काय बोल, मी तुला काय सांगतोय तुझं लक्षच नाही. त्या सानेंना डेट कधी द्यायची? तर लगेचच. अर्जुन म्हणतो की बघ ना रे. तर आता लगेचच चैतन्य हा अर्जुनचा मोबाईल घेतो तर त्या मोबाईलमध्ये अननोन नंबरवरून खूप सारे मेसेजेस आलेले असतात. चैतन्य म्हणतो की अरे एवढे मेसेजेस, अननोन नंबर, थांब मी बघतो. आणि तो सानेंचा नंबर असल्याचे आता चैतन्याच्या लक्षात येते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन, ॲडव्होकेट सानेंनी तुला खूप मेसेजेस केली. तर लगेचच अर्जुन म्हणतो की त्यांचं आणि माझ्याकडे काय काम, लाव बरं फोन. तर चैतन्य आता सानेंना कॉल करतो. अर्जुनचा आलेला फोन बघून पटकन आता साने त्याचा मोबाईलवरून तो फोन कट करतो आणि निघा लवकर असे म्हणत पटकन आता सानेंनी त्याची बॅग आवरून ऑफिस बंद करून साने हा गेलेला असतो. इकडे आता प्रिया ते पेपर्स घेऊन कारमध्ये बसते आणि सायलीची डुप्लिकेट सही त्या पेपरवर करण्यासाठी आता प्रिया ही सायलीच्या सहीची कागदावरती प्रॅक्टिस करत असती. खूप वेळ होऊनही आता सायलीची डुप्लिकेट सही प्रियाला जमत नसते. प्रिया म्हणते की आत्तापर्यंत मी भल्यांच्या डुप्लिकेट सह्या केल्या पण सायलीची सही मला काय येत नाहीये. आणि अखेरीस खूप प्रयत्न करून प्रियाने सायलीची डुप्लिकेट सही पेपरवर केलेली असते आणि आता प्रिया खूप खुश झालेली असते. आणि आता प्रिया सही करताच इकडे साने हा बॅग घेऊन पळून जात असताना गाडीतून उतरत प्रिया आता साने समोर येत सानेला पकडते. साने खूप घाबरलेला असतो. तेव्हा आता प्रिया म्हणते काय साने, कुठे पैसे घेऊन पळून बिळून चाललात की काय, आणि खूप घाबरलेले दिसता. तेव्हा आता साने म्हणतो की पळून नाही, घरी चाललोय. तर आता प्रिया म्हणते की एवढी काय गई आहे, हे बघा मी पेपर्सवर सायलीच्या सह्यासुद्धा आणल्यात. साने म्हणतात की एवढ्यात, इतक्या लवकर? तर प्रिया म्हणते काय आहे ना हे पेपर्स लवकरात लवकर आजच अर्जुन सुभेदारांकडे गेले पाहिजेत आणि तुम्ही अर्धवट काम कशाला करता. तेव्हा आता वकील म्हणतात की हे बघा प्रिया मॅडम, तुम्ही मला यात कशाला अडकवता, हवे तर मी तुम्हाला तुमचे पैसे परत करतो. तर आता प्रिया म्हणते की काय साने वकील, किती घाबरताय तुम्ही. प्रिया म्हणते की साने, तुम्हाला पनवेलमध्ये नोकरी करायची आहे ना. तर साने मान हलवतो. प्रिया म्हणते की माझ्या बाबांचं नाव काय आहे सांगा बरं. तर आता साने वकील म्हणतो ॲडव्होकेट रविराज किल्लेदार. प्रिया म्हणते की अगदी बरोबर. तेव्हा आता माझ्या बाबांना असं वाईट वाटून तुम्हाला चालणार आहे का. तर वकील म्हणतो मी उद्याच कुरिअर करतो पेपरचं. प्रिया म्हणते की उद्या नाही, आजच करायचं. प्रिया म्हणते की आज. तर वकील म्हणतो ठीक आहे. हसतच प्रिया म्हणते की लाख मोलाचं बोललात. आणि ते पेपर्स आता प्रिया ही त्या वकिलाच्या खिशात घालते आणि म्हणते की निघा आता. आणि आता वकील घाबरलेला असतो. प्रिया म्हणते की निघा ना का बाबांना सांगू. घाबरतच आता पुन्हा कुरिअर करण्यासाठी साने आतमध्ये जातो. तर आता प्रिया विचार करते की सायली, माझा आता उडवलेला संसार मी पुन्हा कसा तुझ्याकडून हिसकावून घेते ते तू बघतच राहा. इकडे आता ॲडव्होकेट घाडगेंचा पुन्हा आता अर्जुनच्या मोबाईलवर कॉल आलेला असतो. ते बघून चैतन्य म्हणतो की अर्जुन, घाडगेंचा फोन. तर आता अर्जुन म्हणतो की आपली एखादी केस त्यांच्याकडे गेली असेल, बघू बरं. आणि अर्जुन फोन उचलतो. तर घाडगे म्हणतो की अर्जुन सुभेदार, अहो मला वाटलं की तुम्ही
कोणत्या ठिकाणी आहात म्हणून मी तुम्हाला कॉल केला. तेव्हा आता ॲडव्होकेट घाडगे म्हणतात, मार्केटमध्ये एक एक्साइटिंग न्यूज पसरली आणि लोक तुमची टिंगल करतायत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की महत्त्वाचं असेल तर बोला, नाही तर मी फोन ठेवतो, कामात आहे. घाडगे म्हणतो की महत्त्वाचं असल्याशिवाय मी फोन करेल का? तेव्हा आता ॲडव्होकेट घाडगे म्हणतात, बातमी अशी आहे की तुमची मिसेस सायली सुभेदार प्रत्येक वकिलाला भेटतायत. ते ऐकून खडकन उठून उभा राहत अर्जुन म्हणतो, व्हॉट? माझी केस घेणार का, माझी केस घेणार का असं विचारताय तुम्ही? स्वतः वकील असून मग ते दुसऱ्या वकिलांकडे का जातायत? ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता ॲडव्होकेट घाडगे म्हणतात की माझ्यावर विश्वास नसेल तर सानेंना कॉल करा, त्यांच्याकडे सुद्धा सायली सुभेदार गेल्या होत्या. आणि घाडगे म्हणतो की एवढ्या मोठ्या केसेस जिंकून देखील तुम्ही बायकोच्या केसमध्ये हारले सुभेदार. ते ऐकताच अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि रागाने अर्जुन त्याची बॅग घेऊन ऑफिसच्या बाहेर पडलेला असतो. आणि रागाने अर्जुन आता घरी येत बॅग फेकून देत मोठ्याने ओरडतो, सायली. तर सायली आता बेडरूममध्ये कुणाला तरी फोन लावत असते आणि अर्जुनचा मोठ्याने आलेला आवाज आता सायली ऐकते. अर्जुन आता मोठ्याने सायली सायली असे हाक मारत असतो. अर्जुनचा आवाज ऐकून आता प्रताप, अस्मिता, कल्पना ताबडतोब अर्जुन भोवती जमा होतात. तेव्हा आता कल्पना म्हणते, काय झालं रे अर्जुन? तर अर्जुन म्हणतो, सायली कुठे आहे? कल्पना म्हणते की ती तिच्या रूममध्ये असेल. तर आता अर्जुन म्हणतो, मग ती खाली का येत नाहीये? कल्पना म्हणते की अरे मगाशी ती बाहेर आली ना तेव्हा ती खूप दमली होती म्हणून कदाचित आराम करत असेल आणि कदाचित ती झोपली असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे ती आज बाहेर गेली होती. अर्जुन म्हणतो, कुठे गेली होती ती? तर कल्पना म्हणते की मला नाही माहिती. रागाने पुन्हा बेडरूमकडे बघत अर्जुन मोठ्याने सायली खाली ये असे बोलतो. तर सायली आता खाली येऊ लागते आणि आता सायली खाली येऊ लागताच इकडे प्रताप अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे तुमच्या दोघांमध्ये जे काही झाले असेल ते तुम्ही आतमध्ये जाऊन मिटवा ना असे इकडे सगळ्यांसमोर. तर तेवढ्यात सायली खाली आलेली असते. तर अर्जुन आता सायली हाताला धरत हिसका मारत सायलीला समोर उभा करतो. ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर अस्मिता अवाकच झालेली असते. अर्जुन म्हणतो, सायली तू ॲडव्होकेट सानेंकडे गेली होतीस का? सायली बघत असते. तर अर्जुन म्हणतो, काय विचारतो मी? तू ॲडव्होकेट सानेंकडे गेली होतीस का? आणि तेवढ्यात दरवाजात एक माणूस येऊन, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्यासाठी ॲडव्होकेट सानेंकडून नोटीस आहे हे तो माणूस बोलताच अर्जुन त्या माणसाकडे बघतो आणि चैतन्य ती नोटीस आता अर्जुनकडे देतो. तर आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच चैतन्य ती नोटीस अर्जुनकडे देताच अर्जुन ती नोटीस उघडतो आणि ती डिवोर्स पेपरची नोटीस बघून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो, तुला डिवोर्स हवाय? अर्जुनचे ते बोलणे ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. सायली देखील आता अवाक झालेली असते. अर्जुन म्हणतो, तुझ्या मनात हे आलं तरी कसं? अच्छा, म्हणजे ॲडव्होकेट सानींकडून जाऊन तू हे करूनही घेतलं तर? अर्जुन म्हणतो की मी तरी तुला मूर्खासारखं का विचारतो? माझ्या हातात तू डिवोर्स पेपर साईन केलेले पेपर्स आहेत. तेव्हा आता आणखी काय प्रूफ पाहिजे मला असे अर्जुन आता सायलीला बोलतो. सायली देखील आता अवाक झालेली असते आणि ते पेपर वर हवेत फिरकावून देत अर्जुन म्हणतो की आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये आणि रागाने अर्जुन वर निघून जातो. तर सायली अर्जुनकडे हात करते पण आता सगळं काही संपलेलं असतं आणि ते आता हवेत उडालेले पेपर सायली सगळे गोळा करते. तर रडतच कल्पना म्हणते की सायली हे कसं शक्य आहे ग अर्जुन आणि तुझा घटस्फोट? तर तेवढ्यात बाहेरून दरवाजात पूर्णा आलेले असते आणि कल्पनाचे ते बोलणे ऐकून डोळ्यात पाणी आणत आता पूर्णाजी म्हणते की हे ऐकण्याआधी माझे डोळे का नाही मिटले? तर सगळेजण आता पूर्णाजीकडे बघतात. तर आता रडतच पूर्णाजी ही सायली समोर येते आणि म्हणते की असं काय घडलं आणि असं काय झालं की जेणेकरून तुला एवढा टोकाचा निर्णय घ्यावा लागला सायली? कल्पना म्हणते की सायली अगं नवरा बायकोमध्ये असे भांडणं होतातच, म्हणून काय लगेच नातच तोडायचं नसतं ग असे आता कल्पना सायलीला सांगते. आणि आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. इकडे बेडरूममध्ये येऊन चैतन्य समोर अर्जुन रडू लागतो आणि म्हणतो की असं मी काय केलं, कोणती मोठी चूक केली की जेणेकरून सायलीला मला डिव्होर्स देणं भाग पडलं आणि तेही ॲडव्होकेट सानींकडे जाऊन सगळं तिने काही करून घेतलं. याचा मी तिला आता जाब विचारणारच असं म्हणत पुन्हा आता सायलीचा हात धरून अर्जुन आता सायलीला बेडरूममध्ये आणतो आणि म्हणतो की असं काय घडलं की अशी माझ्याकडून कोणती चूक घडली की जेणेकरून तुला
तुला सानीकडे जाऊन मला डिवोर्स पेपर देणं भाग पडलं. आणि लगेचच सायलीला राग येऊन बोट करत सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, ज्या दिवशी आपण कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती सह्या केल्या होत्या ना, त्याच दिवशी डिवोर्स पेपरवर सुद्धा सह्या केल्या होत्या. तेव्हा जर मला डिवोर्स हवा असताना तर तेच डिवोर्स पेपर मी तुमच्या पुढे केले असते. सानेंकडे जाऊन तुम्हाला डिवोर्स पेपर कशाला दिले असते. आणि सायलीचे ते बोलणे ऐकून अर्जुनच्या जीवात जीव येऊन सगळ्यात मोठ्या सत्याचा सायलीने खुलासा केलेला असतो. आणि ते डिवोर्स पेपर सायलीने पाठवलेले नसल्याचे सत्य भयानक रूप घेऊन सायलीच्या रूपात अर्जुन समोर आलेले असते. आणि आता अर्जुन ते डिवोर्स पेपर सानेंना कुणी पाठवायला भाग पाडले हे सत्य शोधून प्रियाची कशी आता मस्ती जिरवतो आणि अर्जुन पुन्हा कसा सायलीचा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब